हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यज्ञा लर्निंग. आज आपण फोर्थ स्टँडर्ड इंग्लिशची जी फर्स्ट पोएम आहे युनिट 1ची ती पाहणार आहोत. रेन इन द नाईट. रेन इन द नाईट म्हणजेच रात्रीचा पाऊस. रात्री जो पाऊस पडतो त्याचं वर्णन जे आहे ते या कवितेत केलेलं आहे. रेनिंग ऑल नाईट लॉंग, समटाइम्स लाऊड, समटाइम्स सॉफ्ट, जस्ट लाईक अ सॉन्ग. म्हणजे रात्रभर पाऊस जो आहे तो पडतो आहे आणि त्याचा आवाज कसा येतोय? समटाइम्स लाऊड, कधी मोठ्याने जास्त येत आहे तर कधी सॉफ्ट येत आहे. जस्ट लाईक अ सॉन्ग, एखाद्या कवितेप्रमाणे आवाज, एखाद्या गाण्याप्रमाणे तो आवाज जो आहे तो पावसाचा येत आहे. There will be rivers in the gutters and lakes along the street. म्हणजे जे गटर्स आहेत ते रिव्हरसारखे भरले आहेत, ते नद्यांप्रमाणे भरले आहेत आणि जे रस्ते आहेत, स्ट्रीट आहेत, ते अगदी लेकप्रमाणे त्याचं रूपांतर जे आहे ते झालेलं आहे. It will make our lazy kitty wash his little dirty feet. जी किटी आहे, जी मांजर आहे ती लेझी आहे, आळशी आहे, तर तिचे पाय जे आहेत, डर्टी फीट जे आहेत, तिचे पाय जे घाण झालेले आहेत तर ते वॉश करण्याचं काम जे आहे ते पावसाच्या पाण्याने केलेलं आहे. The roses will wear diamonds like kings and queens at court, but the pansies all get muddy because they are so short. The roses will wear diamond, म्हणजे जे रोज आहे, गुलाब आहेत, त्यांनी डायमंड घातलंय असं दिसतंय. लाईक किंग्स अँड क्वीन्स ॲट कोर्ट, म्हणजे गुलाबांच्या पाकळ्यांवर जे पावसाचं पाणी पडलंय, जे पावसाचं थेंब पडलंय ते इट लुक लाईक अ डायमंड, ते डायमंडसारखं दिसतंय. आणि त्यामुळे रोजेस कोणासारखे दिसत आहेत तर किंग आणि क्वीनसारखे, राजा आणि राणीसारखे दिसत आहेत. बट द पेन्सिस ऑल गेट मडी, जे पेन्सिस आहेत, पेन्सिस म्हणजेच काय तर जी लहान फुलं आहेत, जी शॉर्ट आहेत, दे आर शॉर्ट, सो ते मडी झालेत, म्हणजे त्यांच्यावर चिखल उडाला आहे. ओके, त्यामुळे ते मडी झालेत. आय विल सेल माय बोट टुमारो इन वंडरफुल न्यू प्लेसेस. माझी जी बोट आहे ती उद्या, जी कागदाची बोट आहे ती उद्या मी नवीन नवीन ठिकाणी पाण्यात सोडणार आहे. बट फर्स्ट आय विल टेक माय वॉटरिंग पॉट अँड वॉश द पेन्सिस फेसेस. पण त्याआधी मला काय करायचं आहे, माझं वॉटरिंग पॉट जे आहे, पाण्याचा जो जार आहे ज्याने आपण झाडांना पाणी घालतो, तो जार घेऊन मला आधी पेन्सिसचे फेसेस, म्हणजे जे लहान जी फुलं आहेत ज्यांच्यावर जे मडी झाले आहेत, जे चिखलाने घाण झाले आहेत, तर त्यांच्यावर आधी मला पाण्याने फवारणी करायची आहे. ओके, सो इन शॉर्ट ही जी तुमची पोएम आहे तर ती रात्रीच्या पडणाऱ्या पावसावर आधारित आहे. आणि यामध्ये रात्री पाऊस पडल्यावर काय काय घडतं, ज्या निसर्गात गोष्टी आहेत, ज्या वातावरणात आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या कशा होतात, तर हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याचे क्वेश्चन आन्सर्स आता आपण पाहणार आहोत. चला तर मग या पोएमचे आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. Answer the following. How long has it been raining? First question काय आहे की how long it has been raining. So the answer is it has been raining for the whole night long. म्हणजे पूर्ण रात्रभर पाऊस पडत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What effect will the rain have on the following? ओके, म्हणजे खाली दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर रेनचा काय इफेक्ट झाला, पावसाचा काय परिणाम झाला. ओके, सो किटी, द लिटल किटी विल हॅव टू क्लीन इट्स फीट बिकॉज ऑफ द रेन वॉटर. ओके, किटीवर काय हे झाला, इफेक्ट झाला, तर तिला तिचे फीट जे आहेत, पाय जे आहेत, ते क्लीन करायला पावसाच्या पाण्यामुळे मदत झाली. देन रोजेस, द रेन puts water droplets on the roses and they look like diamonds. म्हणजे पावसाचं पाणी गुलाबाच्या पाकळ्यांवर पडलं तसं ते कसं दिसू लागलं, इट लुक लाईक डायमंड सारखं दिसू लागलं. देन नेक्स्ट, पॅन्शेसवर काय परिणाम झाला, सो इट
द पॅन्सेस बिकम मडी बिकॉज ऑफ दी रेन. ते मडी झाले म्हणजे चिखल जो आहे तो तयार झाला, चिखलासारखं झालं ते. ओके. देन नेक्स्ट, व्हॉट इज द चाइल्ड प्लॅनिंग टू डू द नेक्स्ट डे. चाइल्ड म्हणजे जो लहान मुलगा आहे त्याचं काय प्लॅनिंग होतं नेक्स्ट डेला काय करायचं. सो द चाइल्ड इज प्लॅनिंग टू क्लीन द पॅन्सेस with a watering pot and make a paper boat to sail in the water. काय प्लॅनिंग होतं त्याचं, तर पॅन्सेस जे आहे ते क्लीन करायचं पाण्याने आणि पेपर बोट जी आहे ती तयार करायची. ओके, टू सेल इन द वॉटर, पाण्यात सोडण्यासाठी. देन नेक्स्ट, डिस्क्राईब व्हॉट हॅपन्स व्हेन इट रेन्स इन युअर सराउंडिंग्स. म्हणजे तुमच्या सराउंडिंगमध्ये म्हणजे तुमच्या परिसरात जर पाऊस पडला तर त्याचा काय घडतं तर ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके. सो बघा ह्यांनी काय सांगितलं आहे आन्सर. व्हेन इट रेन द वेदर बिकम्स कूल अँड प्लेझंट. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जे वातावरण आहे ते कसं होतं, ते प्लेझंट होतं. ओके, कूल होतं, थंडगार होतं पावसामुळे. बरोबर. त्यानंतर काय सांगितलं आहे, ट्रीज अँड प्लांट्स बिकम फ्रेश. ट्रीज आणि प्लांट कसे होतात, फ्रेश होतात. राईट, ट्रीज आणि प्लांट फ्रेश होतात. रोड्स बिकम वेट अँड मडी. जे रोड आहेत ते कसे होतात, तर ते वेट होतात, ओले होतात आणि मडी होतात, म्हणजे सगळीकडे चिखल पसरतो. चिल्ड्रन एन्जॉय प्लेइंग इन द रेन. मुलांना पावसात खेळायला आवडतं. बरोबर. ओके. नाव सो आपले क्वेश्चन आन्सर्स इथेच कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओ पाहिला